उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत आणि यामागे एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरचा हात असल्याचं बोललं जातंय। मात्र खरंच हे खासदार एकनाथ शिंदे स्वबळावर फोडू शकतात का? तर याचं उत्तर एकनाथ शिंदे हे फक्त निमित्त आहेत आणि याही फोडाफोडी मागे खरा हात भाजपचाच आहे। आता तो कसा हेच या व्हिडिओ मधून समजून घ्या। आधी तृणमूल काँग्रेस आणि आता ठाकरेंची शिवसेना या फोडाफोडी मागे राज्यातील राजकारण नाही तर केंद्रातील मोदी सरकारच्या भविष्यातील मोठ्या विधेयकांचा संबंध आहे, ज्यामध्ये डिलिमिटेशन, समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणूक या विधेयकांचा समावेश आहे। मोदी सरकारला सर्वात आधी डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करायचं आहे। याच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे लोकसंख्येच्या आधारे उत्तरेतील राज्यांच्या लोकसभेच्या जागा वाढतील आणि केंद्रातील सत्तेमध्ये उत्तरेतील राज्यांचं वर्चस्व अबाधित राहील। मात्र हे विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारला घटना दुरुस्ती करावी लागेल, ज्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेत 2/3 मतांची आवश्यकता आहे। पण सध्या मोदी सरकारकडे 2/3 संख्याबळ नसल्यानं हेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक एप्रिल 2026 मध्ये मंजूर होऊ शकलं नाही, कारण एनडीएकडे लोकसभेमध्ये 313 खासदारांचं संख्याबळ आहे, तर 2/3 पाठिंब्यासाठी लोकसभेच्या एकूण 543 खासदारांपैकी 363 खासदारांची आवश्यकता आहे। म्हणजे लोकसभेत आणखी 50 खासदारांची गरज मोदी सरकारला आहे। त्यासाठीच आधी तृणमूलचे 20 खासदार फोडण्यात आले, ज्यांनी सध्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये प्रवेश केलाय। तर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार देखील फोडले गेलेत। संविधानाच्या 10व्या परिशिष्टातील पक्षांतराबद्दलचं 3रा कलम रद्द झाल्यामुळे आता स्वतंत्र गटाला मान्यता नाही। त्यामुळे जे फुटतील त्यांच्या समोर सध्या तरी एकच पर्याय आहे, जो म्हणजे दुसऱ्या पक्षात विलीन होणं। त्यानुसारच या खासदारांनी ओम बिर्ला यांना शिंदेच्या शिवसेनेत विलीन होण्यासंदर्भात पत्र दिल्याच्या बातम्या आहेत। सध्याची चर्चा लक्षात घेता हे 6 खासदार 19 जूनला शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये 363चा आकडा गाठण्यासाठीच आधी तृणमूल आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात आलेत। पण फक्त हे 2 पक्ष फोडून 50 खासदारांची आवश्यकता पूर्ण होत नाही। त्यामुळे आगामी काळामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार असल्याची अटकळ बांधली जाते। तर दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर अखिलेश यादव यांच्या पक्षाच्या खासदारांनाही भाजप गळाला लावू शकतं, अशी ही शक्यता वर्तवली जाते। आता राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेची एकूण सदस्य संख्या आहे 245। एनडीएचा राज्यसभेतील संख्याबळ आहे 148। मात्र 2/3 संख्याबळासाठी गरज आहे 163 खासदारांची। म्हणजे भाजपला राज्यसभेमध्ये आवश्यकता आहे जेमतेम 15 खासदारांची। आता तृणमूलच्या फुटीमुळे पश्चिम बंगालमधील काही राज्यसभेच्या खासदारांनी राजीनामा दिलाय। तिथे पोटनिवडणूक होईल, ज्यामुळे राज्यसभेतील एनडीएचं संख्याबळ वाढेल। त्यात नोव्हेंबर 2026 मध्ये उत्तर प्रदेशातील 10 राज्यसभेच्या जागाही रिक्त होत आहेत। तेव्हा देखील भाजपची राज्यसभेतील संख्या वाढू शकते। अर्थात हा सगळा फोडाफोडीचा खेळ भाजप डिलिमिटेशन विधेयक, समान नागरी कायदा आणि एक देश एक निवडणुकीसाठी करतंय हे अगदी स्पष्ट आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या फोडाफोडी मागे एकनाथ शिंदे तो बहाणा आहे, असली निशाणा तर भाजपच साधतोय। आता कळीचा मुद्दा एवढाच की 2029 मध्ये 100% भाजपचं लक्ष ठेवलेल्या अमित शहा यांच्या निशाण्यावर तेव्हा सोबतीचे मित्रपक्ष असतील तर